नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील. काटकसर. नंदिनी आणि जीवाचे नुकतंच लग्न झालेलं एक नवं कोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथच्या कडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते. नंदिनीने हळूच विचारलं, जीवा, तू टिप का नाही दिली त्या वेटरला? का त्याने तुला मागितली होती का? जीवाने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं की तू कोणाला टिप देत नाही. कंजूस कुठला. जीवा हलकस गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. नंदिनी त्याला विचारतच होती तितक्याच फुटपाथच्या कडेला बसलेली एक गरीब बाई दोघांच्या नजरेस पडली. शिरशिरीत बांधा, अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा. फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेल्या त्या बाईने तिथेच आपला तोडका मोडका संसार थाटला होता. तिने त्या 2 विटाच्या चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजूला भिरकावली. नंदिनी हे सगळं पाहत होती आणि जीवाचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं. तिथून थोडंसं पुढे येत नाही की नंदिनी जीवाला बोललीच, बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी विसरून ते पण काढून घ्यायचे सांगते. किती हा कंजूसपणा. नंदिनीचा लग्नापासून ते आत्तापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडलाच. जीवा ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली, फक्त पुन्हा जरासा हसला. जीवाचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याचा अबोला नंदिनीला अजून खिसवून गेला. आता नंदिनीला काही राहावेना आणि शेवटी तिने त्याला बोलत करण्यासाठी परत खणाखून बोललीच, अरे बघतोस काय शुभासारखा, बोल काहीतरी. किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा. जीवा चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्याच ते दोघे कारजवळ पोचले होते. जीवाने कार अनलॉक करत नंदिनीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. नंदिनीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाडकन जोरात लावला. अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज? माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी जीवा हलक्या आवाजात बोललाच. अरे हो, सॉरी. हा, मला तर लक्षातच नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर फुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील. चढ्या आवाजात नंदिनी बोलली, पण तू का चिडचिड करते एवढी? उगाच स्वतःला त्रास. शांत हो जरा. जीवा तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. चिडू नाही तर काय करू? जाऊ दे. तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहेत तुम्ही सगळे. एवढं बोलून नंदिनी गप्प झाली. अगं हो हो, रागाच्या भरात तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोचलीस नंदू. शांत हो बघू तू पहिले. हे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनी थोडी का होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. जीवाने गाडी सुरू केली. जीवाने वाटेत गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली. नंदू, तुझ्याकडे 2,000 आहेत का? असतील तर दे त्याला आणि त्याला सांग 2,000चं पेट्रोल भर. आधीच चिडलेल्या नंदिनीने तावातावात कारची काच खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या कामगाराला हाताची 2 बोटे उंचावून पेट्रोल भरण्याचा इशारा केला. कामगाराने 2,000चं पेट्रोल भरलं. नंदिनीने पर्समधून 2,000 काढले आणि कामगाराच्या हातावर टेकवले आणि काच वर केली. जीवा कार सुरू न करता तिच्याकडेच बघत राहिला. अरे चल आता, दिले त्याला पैसे. डोळे मोठे करत नंदिनी बोलली. नंदू, अगं हे काय, तू त्याला 2,000च दिले, टीप कुठे दिली? जीवा अगदी मिश्किलपणे बोलला. अरे पंपावर कोणी टीप देतं का? त्याला कसली टीप? तो तर त्याचं काम करतोय.
नंदिनी बोलली. देअर यू आर ॲब्सोल्युटली राईट. हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तो वेटरही त्याचंच काम करत होता, ज्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो. नंदू, त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? नंदिनीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाचच त्याचा आत्माभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडूनही असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या? कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं, यात खरंच काही अर्थ आहे का? त्यापेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल, नाही का? जीवाच्या ह्या विश्लेषणावर नंदिनीकडे उत्तर नव्हते. ती एकदम शांत झाली. जीवाने पुन्हा गाडी सुरू केली आणि नंदिनीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर बोलता झाला. नंदू, मलाही प्रचंड चीड आहे मम्मी पप्पाच्या ह्या अशा वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची का तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीशी पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही. नव्या साबणाला कायम विरघळलेला साबणाचा तुकडा चिपकवलेलाच असायचा. दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच. त्यात कपडा चुकून झिजला तर नशीब. नवीन कपडे सणालाच घेतल्या जायचे. सणाला काय म्हणतोय मी, पण दिवाळी फक्त दिवाळीलाच घेतले जायचे. त्यात पण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोण्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचं, अरे ही तर शिंदेची बँच पार्टी दिसते. बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लेमनच्या गोळ्या पडायच्या. आम्ही पण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो. त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा. कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओठाला, फक्त पैशाचा वाटोळा. ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही. पण त्यामुळे दात शाबूत राहिले एवढं मात्र खरं. एकदा कलर टीव्ही घ्यायचं ठरलं होतं. घरून दुकानात आणि दुकानातून घरी येऊस्तोवर कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीमध्ये रूपांतर झालं होतं. 12वीत लुना मागितली होती तर अटकलची काळी सायकल घेऊन दिली होती. उर्फस काय काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा. आत्तापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा जीवा एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला. नंदिनी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघतच राहिली. त्याला बोलताना लागलेले धाप बघून तिने पाण्याची बाटली जीवाच्या पुढे केली. चला, आतापासून तू पण यात शिंदे घराण्यात सामील झालीस. पण तुला खरं सांगू नंदू, त्यांच्या या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैशाची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेता वेळी आली. कधी देव्हाऱ्याच्या मागे तर कधी साखरेच्या डब्यात गुपचूप लपवलेल्या पैशाची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड लोणची विकून साठवलेल्या पैशाची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली आणि पप्पाच्या फाटक्या बनियाची आणि झिजलेल्या चपल्यांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझे इंजिनिअरच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असताना मम्मी पप्पांनी चुकूनही कधी कोणाच्या पैशाची मदत पडली नाही, किंवा पडलीही असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं ते कळलंच नाही. ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहूही शकलो नसतो. कधी कधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाही. पण आज कळतं त्या
मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टीचं मूल कळलं नसतं आणि मूळच कळले नसते तर आज मिळणारं सुखही आळणी वाटलं असतं. हे सांगताना जीवाचे डोळे पाण्याने डबडबले होते. हे सगळं ऐकून नंदिनीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्याची कार घरच्या समोर येऊन थांबली. दोघे कारमध्येच बसून राहिले. नंदिनी हलकीशी जीवाच्या जवळ सरकली आणि त्यांच्या खांद्यावरने आपलं डोकं टेकवत म्हणाली, "सॉरी जीवा, मला कळलं मम्मी पप्पांनी जे सगळं केलं ते खरंच बरोबर होतं. पण आता तुम्ही दोघे एवढं कमवता झालात, आता तरी साठवलेल्या पैशाचं एन्जॉय घ्यावं आणि आता नाही तर कधी करणार ते एन्जॉय, एवढीच माझी अपेक्षा आहे." जीवा आपल्या उजव्या हाताने नंदिनीचं डोकं थोपटत बोलला, "असं नाही गं, त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही ह्या काटकसरीत टप्प्याटप्प्याला करून घेतली. फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो. मम्मीला कधी साड्याच्या सेलमध्ये तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त त्या बँटेनच्या बांगड्यामध्ये. पप्पांना कधी जुन्या टू व्हीलरच्या खरेदीमध्ये तर मंडईमध्ये स्वस्तातल्या भाजीपाल्यामध्ये. ते दोघेही त्याच्या काटकसरीत वाचलेल्या पैशाचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहे." जीवा एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. जीवाने स्पीकर ऑन केला. "जीवा, हा मम्मी बोल, पोहोचलात का?" जीवाची मम्मी, "हो जीवा, आम्ही पोहोचलो पंढरपुरात." जीवा, "बरं झालं ना तुमचा प्रवास?" मम्मी, "अगदी व्यवस्थित बघ, फक्त 200 रुपयात पोचलो." "फक्त 200 रुपये सांगताच जीवा अवाक झाला. जीवा, 200? अगं मी तर तुम्हाला ट्रॅव्हलरच्या बसमध्ये बसवलं होतं. मग 700चे 200 कसं काय?" मम्मी, "अरे जीवा, तुला माहिती आहे ना तुझ्या म्हाताऱ्याला एसीचा त्रास होतो म्हणून आम्ही ती गाडी सोडून एसटीच्या बसमध्ये येऊन बसलो. बघ, एकदम मस्त प्रवास झाला, तोही फक्त 200त." जीवा हसला आणि डोक्या हात लावत बोलला, "कसे ग तुम्ही?" नंदिनीचे डोळे मम्मीचे बोलणं ऐकून पाणावले. ती आतून भारावून गेली आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत तीही बोलती झाली, "लव्ह यू सो मच मम्मी पप्पा. काळजी घ्या आणि लवकर या. मिस यू बोथ." "मला तुम्हाला आत्ता एक घट्ट मिठी मारावीशी वाटते." मम्मी, "अरे नंदू, थँक यू बेटा. तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला जीवा आहे सध्या. आणि हो, तुला सांगायचंच विसरले." नंदिनी, "काय मम्मी?" मम्मी, "अगं घरात तुम्ही दोघंच म्हणून नंतरच्या पॉशला नंदिनी आणि जीवा दोघेही वावरली." नंदिनी, "म्हणून काय मम्मी?" मम्मी, म्हणून काही नाही गं. दूधवाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली मी." जीवा आणि नंदिनी दोघं खदखदून हसू लागले. नंदिनी, "ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी नका करू, एन्जॉय करा." मम्मी, "दोघेही असेच हसत राहा. चल आता गजानन महाराजांच्या भक्तनिवासात पोचलो." नंदिनी, "ओके बाय." जीवा, "ओके बाय. काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची." मम्मी, "हो, आणि तू शिंदेंच्या सुनेची काळजी घे." "पाहिलंस ना नंदू कसे पोचले, त्यापेक्षा किती पोचले. त्यांना समाधान, पैसे वाचवण्याचा आनंदच त्यांना जास्त. एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करू ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्या छोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैशाचाच आनंद घेतात. त्यांनी प्रत्येक गोष्ट झटकन फेकून न देता ती विसरून घेत एक एक थेंब थेंब करून सगळं साठवलं.
म्हणून सुखाचं एवढं मोठं तळं साचले. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचीही कदर केली म्हणून आज ते इथवर पोहोचले. नाहीतर दारिद्र्य तर वाट पाहतच होतं. नंदिनीचा मम्मी पप्पांविषयी आदर वाढला होता. संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला. नंदिनीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने जीवाचा खांदा केव्हाच भिजला होतो. नंदिनी, खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत. मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेस. मित्रांनो, तुम्ही या कथेतून काय तात्पर्य घेचाल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.